नमस्कार सर. तुम्हाला सत्ताधारी पक्षाकडून आपल्या सलगरा गणातून जे अधिकृत उमेदवारी दिलेली आहे. हं, हं, हं. तर या गणामध्ये शेतकरी असेल, कष्टकरी असेल, त्याचबरोबर या गणातील काही समस्या असतील, तर हं. तुमच्या शिक्षणाचा उपयोग या गणामध्ये, या गटामध्ये तुम्ही कशाप्रकारे कराल? सर्वप्रथम नमस्कार. माझे नाव वैभव शिवाजी मर्ढे. मला महायुतीकडून सलगरा दिवटी पंचायत समिती गणातून अधिकृत तिकीट भेटलेलं आहे. तर आता तुम्ही विचारल्याप्रमाणे माझ्या शिक्षणाचा उपयोग मी येथील गोरगरिबांचा, शेतकरी वर्ग असेल, महिलांचा, त्यांचे प्रश्न आणि विद्यार्थ्यांचा, त्यांचे प्रश्न सोडवायचा मी माझ्या शिक्षणाद्वारे प्रयत्न करेन. तसेच मी खेडेगावातील असल्यामुळे मला येथील विविध प्रश्नांची जाणीव आहे. तर मी निवडून आल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी, शेतकऱ्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी 24 तास उपलब्ध असेन आणि त्यांचे प्रश्न मी 100% सोडवणार आहे. तरी तुम्ही येणाऱ्या 7 तारखेला मला प्रचंड बहुमताने कमळावरील चिन्हावर बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करावी ही विनंती. धन्यवाद. अ, गावात तुम्हाला पण माहिती आहे, बऱ्याच समस्या आहेत. रस्त्याच्या समस्या असतील, गटारीच्या समस्या असतील आणि शिक्षणाच्या बाबतीत बऱ्याच समस्या आहेत. आता आपण खेड्यागावात राहतो त्याच्यामुळं इथून खेड्यातून शिकून जाणाऱ्या मुलांना मार्गदर्शनाची खूप चांगली गरज असते आणि तो उच्च शिक्षित असल्यामुळे याच्या आधी पण बऱ्याच मुलांना मार्गदर्शन करून पुण्यासारख्या नामांकित कंपनीमध्ये त्याने बऱ्याच मुलांना कामाला लावलेलं आहे. त्यामुळे ज्या काही समस्या आहेत त्या आपल्या खेड्यागावात ज्या भासतात त्याची पूर्ण जाणीव त्याला आहे आणि तो नक्कीच त्याच्यावर काम करेल हा आमचा त्याच्यावर विश्वास आहे. ग्राम पंचायत समितीला प्रचार चालू आहे. जनतेचं काय नेमकं आता प्रचार म्हणजे कसं चालू केलं आता? खरं तर प्रचार आपण चांगल्या माध्यमातून प्रचार करतोय. कारण पक्षाने दिलेला जो उमेदवार आहे आपला, तो चांगला उच्च शिक्षित उमेदवार आहे. सगळ्यात महत्वाचं त्याच्यावर राणादादांनी मोठा विश्वास ठेवून ही उमेदवारी दिलेली आहे आणि पंचायत समिती गणामध्ये ह्याच्या आधी त्या उमेदवाराचं चांगलं काम आहे. शिक्षणाच्या बाबतीत असेल, त्याला पहिल्यापासून समाजकार्याची आवड होती. या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्याला उमेदवारी मिळाली आणि याच गोष्टीचा आम्ही प्रचार लोकांपर्यंत पोहोचवतोय की बाबा या सुशिक्षित उमेदवाराला निवडून द्याल तर आपली कुठली कामं पुढे चांगली होतील किंवा त्याच्या माध्यमातून आपल्याला काय कामं करता येतील. या सगळ्या गोष्टीचा आम्ही हेड टू हेड लोकांपर्यंत पोहोचून घरोघर पोहोचून आम्ही प्रचार करतोय आणि खरं तर पूर्ण पंचायत समिती गणामधून आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतोय आणि सगळ्यात महत्वाचं आपला पक्ष भाजपा पक्षाची उमेदवारी आपल्याकडे आहे. त्यामुळे लोकांचं आधीच भाजपावर चांगला पूर्ण विश्वास आहे. आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या, महानगरपालिका असतील किंवा हे आपल्या या ज्या निवडणुका झाल्या, 2-3 निवडणुका याच्या आधी ज्या झाल्या, त्याच्यामधून भाजपला पूर्ण महाराष्ट्रामधून चांगल्या प्रकारचं यश मिळालेलं आहे आणि लोकांचा विश्वास आहे भाजपा या पक्षावर. त्या विश्वासावर याही उमेदवाराला पूर्ण गणातून, गावोगावातून आणि तरुण मुलांमधून असेल किंवा महिलांमधून असेल खूप चांगला प्रतिसाद मिळतोय आणि आम्हाला पूर्ण गॅरंटी आहे की बाबा हा उमेदवार आमचा निवडून येईल आणि इथून पुढे निवडून आल्याच्या नंतर लोकांची चांगली कामं करेल ही आमची त्याच्याकडून अपेक्षा आहे आणि नक्कीच तो करेल कामे. त्याच्याबद्दल काही अविश्वास दाखवायची गरजच नाही.